ते 1000 रुपये. 1000 रुपये सांगायची किंमत होती मित्रांनो. पिलू खूप सुंदर आहे. तुम्ही आता केवढ्याला घेतला? आम्ही 550 ला घेतलं. 550 रुपयाला. तर मित्रांनो 1000 रुपये सांगायचे होते, दादांनी 550 ला घेतलेला आहे. एक नंबर माल आहे बघा, माल मस्त आहे. ठीक आहे, 1919 घेतलं. हो ठीक आहे. मित्रांनो 2222 रुपये सांगायचे होते, दादांनी 1919 ची खरेदी केली. पिलाचा आहे बघा, माल मस्त आहे. तिला काय सांगलो त्याने तुला 1000 रुपये का? 1000 आणि 500 ला घेतलाय. मित्रांनो 1000 रुपये सांगायचे होते, 500 ला खरेदी केलाय. पिलू छान आहे बघा, माल मस्त आहे. मित्रांनो 1500 रुपये कान माल सांगितला होता, 3000 ला जोडी. दादांनी 2000 ला जोडी घेतली, म्हणजे 1000 रुपये कान. या ठिकाणी माल पडलाय. पिलू सुंदर आहे बघा, माल मस्त आहे. नमस्कार मित्रांनो, बोकडवाला भाऊ या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. मित्रांनो आज वार शुक्रवार रोजी आपण साखरीच्या मार्केटला आलोय. आजच्या व्हिडिओमध्ये आपण शेळ्या, मेंढ्या आणि बोकड यांची किंमत कव्हर करणार आहोत. त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत पहा. मित्रांनो साखरी बाजारातून बरेच लोक माल खरेदी करतात, पण घरी गेल्यावरती पिल्लं मरून जातात, त्यांना माल सेट करता येत नाही. त्यामुळे खास तुमच्या आग्रह खातीर प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला आम्ही ट्रेनिंगची बॅच राबवत असतो मित्रांनो. तसेच या महिन्याच्या 1 तारखेला सुद्धा आपली ट्रेनिंगची बॅच झाली काल परवा. मोजून कॅन्डिडेट घेतलेले होते आपण. 5 जणांना ट्रेनिंग द्यायचा आपला हेतू होता. 1500 रुपये ट्रेनिंगची फी होती आणि खूप चांगल्या पद्धतीने ट्रेनिंग ही झालेली मित्रांनो. त्याच्यात माल कसा खरेदी करायचा, माल कसा सेट करायचा, शेळी पालन, बोकड पालन, मेंढी पालन या तिघी गोष्टींमध्ये सक्सेस कसं मिळवायचं यावर आपण पूर्णपणे गायडन्स करतो मित्रांनो. जसे की औषध उपचार वगैरे, किंवा माल आणायच्या आधी कोणती काळजी घ्यायची, माल आणल्यानंतर कोणती काळजी घ्यायची जेणेकरून बोकड मरणार नाही, ही पूर्ण सविस्तर माहिती तुम्हाला ट्रेनिंग मध्ये दिली जाते. जर तुम्हाला बोकड पालन करायचं असेल तर अवश्य एकदा ही ट्रेनिंग या 1500 रुपये ट्रेनिंगची फी आहे मित्रांनो. पुढच्या येणाऱ्या 1 तारखेला आपल्याकडे ट्रेनिंग होणार आहे. ती ट्रेनिंगचा भाग होण्यासाठी किंवा तुम्हाला जर ट्रेनिंग मध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुम्ही 1500 रुपये माझ्या 8484810500 या नंबरला फोन पेला टाकून तुमचं नाव, गाव, पत्ता सर्व आणि फोन पेचा स्क्रीनशॉट मला तुम्ही व्हॉट्सअपला टाका, जेणेकरून तुमचं सीट हे बुक करण्यात येईल मित्रांनो. मोजून लोक आपण घेत असतो, त्यामुळे जेवढ्या लवकर तुम्ही बुक कराल तेवढ्या लवकर तुमची जागा निश्चित होईल मित्रांनो. आणि आजचा जो काही हा व्हिडिओ आहे साखरी बाजाराचा, हा कुठे स्किप न करता शेवटपर्यंत पहा. तर मित्रांनो दादांनी नेहमीप्रमाणे लहान पिलं आणलेले बघा. एक मे बी 15 दिवस महिनाभराच्या आसपासचे पिलं आहेत. या ठिकाणी या पिलाचा शोध चालू आहे. किती पैसे देत आहेत तो आपण किती पैसे सांगितले त्यांना? 2000 रुपये देता येते आणि 2100 रुपये समोरचा व्यक्ती मागतोय, म्हणजे 100 मुळे विषय मित्रांनो. पिलू बघा, पिलू खूप छान आहे, म्हणजे 1000, 1500, 2000, 2200, 2500 असं या मालाचा रेट मित्रांनो. माल बघा, माल खूप छान आहे. या ठिकाणी गावरान जातीमध्ये लहान बोकड आणलेत मित्रांनो. पिलं बघा, पिलं खूप छान आहेत, पॅचवाली पिलं आहेत. माल खूप छान आहे मित्रांनो. मे बी महिन्याच्या आसपासचे पिलं दिसत आहेत मला. हे एक जे मोठे आहे ते महिन्याच्या पुढचं आहे, बाकी महिन्याच्या आसपासचे पिलं आहेत बघा. पिलं खूप छान आहे. काय किंमत सांगतायत? 10,500. 10,500 सगळ्यांचे? नाही, हे तिन्हीचे. हे जे मोठे आहेत त्यांचे 10,500 रुपये सांगतायत, म्हणजे 3000 रुपये कानाने सांगतायत. आणि जे लहान जोडीचे काय सांगतायत? 5,500. 5,500 रुपये. मित्रांनो ही लहान जोडीचे 5,500 सांगतायत, ते म्हणजे 2200-2600 रुपये, 2500 ते 2600 रुपये कानाचा माल आहे. हा माल कान कसतोय हा जोडी. आणि 10,000 ला 3 सांगतायत, म्हणजे 3000 रुपये कान माल सांगतात. त्या ठिकाणी माल खरेदी करा तर 12 जण येऊन जाईल मित्रांनो. पिलं खूप छान आहे बघा, उंच याच्यात पिलं आहे, माल 1 नंबर आहे. मित्रांनो दादांनी नेहमीप्रमाणे बच्चे आणलेले आहेत. पिलू खूप छान आहे, 1 महिन्याच्या आसपासचा माल आहे सगळा, 1 नंबर क्वालिटी मित्रांनो. नेहमी साखरी बाजारला येतात दादा ते. एकदा पिलं बघा, पिलं खूप छान आहेत. काय किंमत सांगायची आज? 2200. 2200 रुपये, म्हणजे 2000 पासून ते 3000 पर्यंत माल घेतला तशी मार्केट आला मित्रांनो बघा. 2000 पासून ते 3000 पर्यंत जसा माल घेतला तशी किंमत आहे. 2200 रुपये नगाचे लहान पिलांचे बोलले होते ते, पण माल खरेदी करायला ते बार्गेनिंग करून घेतात दादा ते. खूप छान माल आहे बघा, माल मस्त आहे ठिकाणी. मित्रांनो जितूआबा पाटील दादा नेहमीप्रमाणे गावरान जातीमध्ये लहान पिलं आणलेले. पिलू बघा, पिलू खूप छान आहे मित्रांनो, 1 नंबर क्वालिटी आणलेली आहे ठिकाणी. लहान बच्चे माल बघा, माल खूप छान आहे. तर आबा हे लहान पिलांचे काय सांगतात आज? 1700 प्रमाणे. 1700 रुपये कानाप्रमाणे खरेदी करायला तर कमी जास्त होऊन जाते. 1400 प्रमाणे देऊन देऊ बघा मित्रांनो. 1700 रुपये सांगायचे होते, पण जर लॉट खरेदी झाला तर 1400 रुपये रोख सांगून दिले त्यांनी. माल बघा, माल खूप छान आहे मित्रांनो. या ठिकाणी बार्गेनिंग 100% होऊन जाते. 1 नंबर माल आणलेला आहे. पिलं खूप सुंदर आहे. तर मित्रांनो दादांनी जोडी आणली या ठिकाणी. कपल तर मित्रांनो नवरा बायको त्यांचा मुलगा या
या जोडीची काय किंमत सांगतोय? 5.5. 5,500 रुपये जोडीचे. केवढ्याला मागितले? 4.5. 4.5 मागितली. 5 पर्यंत अपेक्षा असेल. तर मित्रांनो 5 पर्यंत सोडून देणार आहे बघा. 4.5 पर्यंत शोधा लागलेला आहे. एक नंबर माल आहे. माल मस्त बघा. पिलू छान आहे. मित्रांनो दादांनी नेहमीप्रमाणे बोकड आणलेले आहेत. पिलं बघा. पिलं खूप सुंदर आहेत मित्रांनो. या ठिकाणी मोठा माल आहे. 3 ते 5 महिन्याच्या आसपासचा माल आहे. या ठिकाणी याचा शोधा चालू आहे. काय किंमत सांगितली याची? 4.5 रुपये. एवढ्याला मागितला? 3,000 ला मागितला. किती घ्यायचे? एक लेवाने एक घ्यायचं. तर मित्रांनो 4.5 सांगायचे. 3 ला मागणी झाली. पाहू पण किती पर्यंत शोध होतो या ठिकाणी. साडेतीन. मावशी 4.5 म्हणतायत. समोरचा 3.5 म्हणतोय. पिलं मोठा खाल्लेला आहे. निरज पिलं मित्रांनो. पाहू पण कितीला शोध होतो. किती पैसे देतात पाहू. 3.5 बरोबर. एकच गाज मग पोटणी काय देत का 100 आहे 36 रुपये द्या. सांगते काय अडचण नाही. माल चांगला आहे बघा. हा बोकड देऊन दिला मित्रांनो 36 मध्ये. पिलू पण मोठा आहे. माल मोठा आहे बघा. माल मस्त आहे. आणि बाकीचे 4,000 रुपये सांगायचे पण बार्गेनिंग 100% करून घेतात. माल मोठा आहे बघा. जसा पिलू तसा माल आहे मित्रांनो या ठिकाणी बघा. म्हणजे जसं पिलू तशी किंमत होईल. आणि या ठिकाणी दादांनी आवड आणलेले म्हणजे आवड म्हणजे पाट म्हणतात. सागरी भागात आवड म्हणतात. काय सांगतात तिचे? हा दादा तिचे काय सांगतायत? हिचे 2500 रुपये. 2500 हा रुपये. पाटोडी कमी जास्त करून सोडून होऊन द्या. जाईल. शेवट होऊन जाईल ना. बघा मित्रांनो एवढी मोठी पाट त्यांनी 2500 रुपये सांगून दिलेले. पण खरेदी करायला आले तर कमी जास्त होऊन जाईल मित्रांनो. माल मस्त आहे. एक नंबर माल आहे. दादाने या ठिकाणी जोडे आणले मित्रांनो. पिलं बघा. पिलं खूप छान आहे. एक नंबर माल आहे. माल मस्त आहे या ठिकाणी. पिलं बघा. क्वालिटी पण पिलं आहेत मित्रांनो. काय किंमत सांगितली जोडीची? 2,000. 2,000 रुपये कानाचे सांगतायत. हा. म्हणजे जोडी 4,000 ला. नाही जोडी 2,000 ला. 1,000 रुपये कान. हा. मित्रांनो बघा 1,000 रुपये कान सांगून दिलेले आहेत. जास्त विचारण्याची गरज देणार नाही मला. 2,000 ला जोडी म्हणतोय. माल मस्त आहे बघा. पिलू छान आहे. तर मित्रांनो या ठिकाणी दादांनी लहान बच्चे आणलेले. पिलं बघा. पिलं खूप सुंदर आहे. एक नंबर माल आहे. किती दिवसाची पिलं आहे ते? हे 8-8 दिवसाची. 8-8 दिवसाची. बरं एवढ्या लहान माल का बरं विकतात तुम्ही? दूध नाही ना राहत ना. म्हणजे काय काय शेळ्यांना 3-3 होतात त्याच्यामुळे हा 3-3 होत. दूध पाजायला त्रास होतो बुवा. हा. म्हणून एक विकून टाकायचं. एक विकून टाकायचे. 2-2 राहू द्यायचे मायांवर. बरोबर. म्हणजे 2 राहिले तर पिलं पाजून देते. हा काठीवाडी शेळ्यांचे का? हा नाही आपल्या गावठी शेळी. गावठी काठीवाडी. हा तुम्ही गावठी म्हणतात तिला. बरं काय जोडी ते सांगतात आज? तरी बी 4,000 रुपये जोडी. 4,000 ला जायला पाहिजे. केवढ्यापर्यंत मागितली? अजून काय मागितलं नाही कोणी. मागितलेली नाही म्हणजे कमी जास्त होऊन जाईल. हा कमी जास्त भाव होऊन जाणार. मित्रांनो 4,000 रुपये सांगतायत ते. पण खरेदी करा ते कमी जास्त होऊन जाणार. पिलं छान आहेत बघा. माल मस्त आहे. या ठिकाणी मोठ्या पिलाचा शोधा चालू आहे बघा. माल मस्त आहे. काय किंमत सांगितली? 8. केवढ्याला मागितला दादा? 3.5 ला. 2.5 ला. काय इच्छा आहे मग शेवट? 7.5. 7.5. मित्रांनो 8,000 सांगायचे ते. 2.5 पर्यंत शोधा लागलाय. पण 7-7.5 करतात ना ते पण शोधा कुठं पर्यंत याचा. माल मस्त आहे बघा. 4.5 ला मागून घेतला त्यांनी. दिलेलं नाही. 4.5 करून दिले दादाने शेवट. पिलू छान आहे बघा. माल मस्त. गावरान जातीमध्ये पिलू मित्रांनो. माल छान आहे बघा. कोकरू आहे. काय किंमत सांगायची दादा? 4,000. 4,000. 4,000 रुपये. तर मित्रांनो 4,000 रुपये सांगतायत. मागितला तुम्ही? 2,000 ला मागितला. का अपेक्षा शेवट? 3.5 ला. 3.5 पर्यंत जायला पाहिजे. तर मित्रांनो 4,000 सांगायचे. 2 ला मागणी झालेली आहे. 3.5 ची अपेक्षा आहे. पिलू छान आहे बघा. माल मस्त मित्रांनो. एक नंबर माल आहे. तर मित्रांनो कोकरू आणले दादांनी. जोडी बघा. एक नंबर जोडी मित्रांनो. लहान पिल्ल आहेत. माल मस्त आहे या ठिकाणी. धरून द्या पळून जाईल. हे मोठं हे नाही थोडस लहान आहे मित्रांनो. याची काय किंमत सांगतात दादा? ते काय 2,000. आणि याची सारखेच कमी जास्त होऊन जाणार मित्रांनो. 2,000 रुपये कानाचे सांगतायत ते. 4,000 जोडीचे सांगतायत. पिलं छान आहेत बघा. माल मस्त आहे. आणि या ठिकाणी त्यांचे पार्टनर आहेत. त्यांनी सुद्धा सेम पिलू आणलेले आहेत या ठिकाणी. काय किंमत सांगायची? 2,000 रुपये नगाचे. बरं एवढ्या लहान माल का बरं? ते 2 आहेत आमच्याकडे.
एका मेंढीला 2 आहेत. हा मग एक विकतात बुवा हा, त्याच्यात एक पायनाला घेऊन जातात. गाई म्हशीला दूध गाय पाजतात. म्हशीवाले दूध पाजून पाहायला घेऊन मोठं जातात. घेतात. आणि एक तुम्ही ठेवतात. हो एक राहिलं तर वाढ चांगली होते बुवा. हो. बरोबर. तर मित्रांनो बघा 2-2 ज्या मेंढ्यांना पिलवतात त्याच्यातले एक विकून टाकतात. 2,000 रुपये सांगतायत. कमी जास्त करायला तर बार्गन निघून जाईल. माल चांगला बघा पिलू छान आहे. हा. एक नंबर माल आणला बघा दादांनी. गावरान जातीमध्ये पिल आणलेत बघा मित्रांनो. मेंढे तीन कोकर आहेत या ठिकाणी. किती दिवसाचा माल असेल हा? किती महिन्याची पिलं आहे ते असतील का? 1.5 पावणे 2 महिन्याचे 2 महिन्याचे मिळून जातील ना 2 महिन्याच्या आसपासचे. काय किंमत सांगायची? सांग एकाची काय सांगतायत नगाची? एवढ्यापर्यंत जायला पाहिजे. 3,000 पर्यंत. 3,000 रुपये सांगायचे. कमी जास्त आलं तर करून घेता तुम्ही. माल जसा आला तसा. मित्रांनो बघा 3,000 रुपये कानाचे सांगतायत दादा ते. पण जर खरेदी करायला तर माल कमी जास्त होऊन जाणार बघा. पिलू छान आहेत. निरंग माल आणला या ठिकाणी. 3 नग आहेत बघा. या पिलाचा शोधा चालू आहे मित्रांनो या ठिकाणी. पिलं खूप सुंदर आहे. 3 ला मागून दिलेलं नाही म्हणतात ते. पाव पण शोधा कुठपर्यंत लागेल याचा. काय अपेक्षा आहे मग याची? 3.5 पाव 3.5 पर्यंत आला तर देऊन देणार आहे. म्हणजे 500ची अपेक्षा आहे वरती. बघा मित्रांनो 3 पर्यंत मागून घेतलेला होता. पण 3.5 ची इच्छा आहे त्यांना. माल मस्त बघा. पिलू छान आहे या ठिकाणी. बघा मित्रांनो क्वालिटी मध्ये पिलं आणले त्या ठिकाणी. 3 कोकर आहेत. पिलू खूप छान आहेत. मे बी 2 महिन्याच्या आसपासचा माल असेल. येतील का 2 महिन्याच्या आसपासचे? 1.5 महिने 1.5 पावणे 2 महिन्याच्या आसपासचे. काय किंमत सांगतात नगाची? आम्ही 4,000 सांगतो. ते कोण 25,000 मागिना ना. हा का? 4,000 रुपये कानाचे सांगतायत. पण अजून मागणी झाली नाही. म्हणजे जसा मागणी होईल तसं देऊन मोकळं होऊन जाणार बुवा. किती कोकर आहेत तुमच्याकडे? टोटल मेंढ्या किती आहेत घरी किती मेंढ्या आहेत? 200 आणि कोकर किती असतील आता लहान पिलं? 60-70 असतील. 60-70 असतील बुवा. जर कोणी डायरेक्ट फार्म वर घ्यायला आलं तर त्याला माल देणार का तिथे? मग तुमचा मोबाईल नंबर पाठ आहे का? नाही पाठ नाही. पाठ नाही. कुठून आहे तुम्ही? सागरीचे आहेत का? विजापूरची. विजापूरचे. तर मित्रांनो विजापूरच्या दादा ते बऱ्याच मेंढी पालकांचा नंबर पाठ राहत नाही मित्रांनो. पण पिलं चांगले आणलेत बघा. माल मस्त आहे या ठिकाणी. 1 नंबर माल आहे. पाहू दादा ते कितीपर्यंत मागतात? निघून गेले 4.25 सांगितले तर निघून गेले दादा ते बघा. माल मस्त आहे. तर मित्रांनो गावरान जातीमध्ये त्यांनी कोकर आणलेले आहेत. मेंढीचे पिलो आहेत. माल चांगला आहे बघा. एक मे बी 15 दिवसाच्या आसपासचे पिलं दिसत आहेत मला. 14-15 दिवसाचे हे बघा. मोठे पिले आहेत मित्रांनो. काय सांगतायत जोडीचे? 2,000 रुपये कानाचे. खरेदी करायला तर कमी जास्त करून घेणार बघा मित्रांनो. 2,000 रुपये कानाचे सांगायचे. पण खरेदी करायला तर कमी जास्त होऊन जाणार बघा. माल मस्त आणला आणि पिलो छान आणले. साखरे बाजारात आले. मित्रांनो सटाण्याचे दादा ते मेंढी पालक आहे दादा ते. त्यांच्या मागे खूप व्हिडिओ घेतलेले आहेत आपण. या ठिकाणी शोधा करतायत ते. बघू शोधा कसा करतात त्या ठिकाणी. किती कोकरांचा शोधा? 12 कोकरांचा. 12 कोकरांचा. काय कानाने सांगताय तुम्ही? काय कानाने सांगताय? आम्ही 5.5. तुम्ही केवढ्यात मागितलं? आम्ही 4.5. 4,500 रुपयाचा फॉल्ट मित्रांनो. 5.5 आणि 4.5 5,000 रुपये सांगायचे. 4.5 ला मागणी झालेली. अरे बुक्या राहणं पडतं ना म्हणा. काय करीन जंगलाने किती पडते नाही चुकाटे. सगळ्या धंद्यामध्ये अपडाऊन राहतात. बरोबर आहे का नाही? कुठला बी धंदा घ्या रडायचं नाही. आम्हाला पण त्याच्या माग मेहनत आहे. लहानची मोठ्याला आम्हाला किती लागली मेहनत. आम्ही बी करलंय. आता पोर आपण त्याला गप्पाशिवाय ते बी येत नाही कामात. तुमचे पण कष्ट आहे आमचे पण कष्ट काय काय शिवाय कोणतंच नाही बघ. असं काय अडचण नाही. बघा आता आम्ही मागितले ते तुम्हाला परवडतील तर द्या. तसं काहीच राग नाही. पण पाळणारा जाऊराला मग मी कमी करतो. चांगला जागी आपला आशीर्वाद. तुम्हाला भेटले तुम्हाला भेटलं पाहिजे. आम्हाला स्वस्त भेटलं असं वाटतं आम्हाला. आपल्याला अपक्षातीच राहते. कुणाचे का होईना अपक्षातीच राहते माणसाला. आणि पोखरी बघून द्यायची निरोप. शेवट फायनल काय होईल तुमच्या तुम्ही बोलून द्या. एक शब्द का असा बोलायचा काय होऊनच आला पाहिजे. मग मी बी सांगेन. मला काय तुम्ही 5.5 नाही दिले भाऊ. मी काय म्हणतो 46 रुपयाने खरं. मी काय म्हणतो भाऊ 5,100 धरून घ्या. तर मित्रांनो डेपले दादा ते केदार डेपले असं नाव आहे. केदार डेपलेच ना. केदार डेपले असं नाव आहे त्यांचं. 46 ने मागून घेतले आणि 51 रुपये समोर का व्यक्ती करतोय. पण किती म्हणतात ते? तुम्हाला पटलं तर द्या. आपल्या पुरापूर आम्ही म्हणजे कसं आम्ही आता फायनल 47 फायनल केलंय. मग आता त्याच्यात त्यांचे सगळं कोकरं उचलतात ना हो तुम्ही? हो पूर्ण
जाऊ द्या ना दादा, काय विचार करता मग एवढा नाही ना. टोटल लॉट चालू आहे, एक आणि दोन मागत नाही ना दादा पण ते. कोकरू बी सारखीच आहे ना, असं आहे ना, आपला माल बी नाही रुपये आणि त्याचं काय होणार नाही. 4700 टोटल माल मागून घेतला मित्रांनो. भाऊ आपण कितीपर्यंत घेतात दादा ते शेवटी ते नाही म्हणतात. अशी बोट द्या आपली सारखी ना, मालामध्ये सारखं आम्ही बी त्याच हिशोबाने आता त्या मागे 5.5 ने दिली मी कोकरू, शपथ तुला हे बघ कुठं नाही दिले असतील ना, माल बी तसा असेल ना मग. पण मी तर काय समजलं काय त्यात आपली थोडीफार आपल्याला समजत ना, आपण त्याच्या मालातले आहेत ना असं. या करून थोडं सर मग काय आता तुम्ही बोला ते असं बोला का मी बी सांगून येईन फाय खेप करीन. किती 300-400 रुपये विषय आहे. आता आम्ही 47 ने फायनल 4700 मागून घेतले मित्रांनो. भाऊ आपण सुद्धा कुठपर्यंत होतो तर मित्रांनो 10 कोकरा टोटल 4700 ला मागितलं होतं, पण 4750 रुपये दादांनी करून दिलेले. आता 100 कमी करून टाका तुमच्या करता. शेवट खोटं नाही बोलत, तुमच्या करता मी 100 कमी करून टाकलं. जाऊ दे मी पाळाय करता जाऊ राहिले. 4900 म्हणतात ते 4750 ने मागून घेतले त्यांनी. तुम्ही बरोबर मागून घेतले, जाऊ द्या आता. तुम्हाला मी सांगतो तुम्ही आमचा शब्द आणि तुमचा मी शब्द नाही मला द्यायचो ना. तुम्ही एक शब्द सांगून द्या, मला एक शब्द बोलला ना मी मान्य केली आता बस. 4750 सांगून दिले बस त्यांनी. तुम्हाला माहिती तुम्हाला मी नाही दिली मग तुम्हाला एक मान ठेवावं लागेल, एक शब्द तरी बोलावा लागेल. अहो दादा, मी मान्य करीन तुम्हाला. एक कोकरा मागे 100 वाढतात, पण त्यांचे 10 मागे 1000 वाढतात ना. तुमचे ठीक आहे, तुमचा 100चा विषय, पण आमचे 1200 रुपये वाटते मग त्याच्यावर. तेच ना, बरोबर, म्हणजे त्याच्यावर आमचं गाडी भाडं काय बी करून मला थोडं वाढवल्याशिवाय मी तुम्हाला देतो नाही. बस आता आमची मोठ्या अपेक्षा मनाने तुमची- तुम्ही मला नाव घेतलं नाही, पाहिजे. 100%. आता मी त्या मागे बी तसंच होतं. बरं का? काल तुला हो, म्हणलं मागच्या वेळेस मोठं तुमच्याकडनं राम कोकरे राम घेतले करा. आपण. मी जर खराब दिला होता तर ते राम राम घाला आला होता का? लोकांनी दिला होता तर तुमच्याकडनं आपण घेतले कोकरं चांगले हा, होते, मग- चांगलाच दाम दिला. माल बरोबर, टाका, निरूप आणि टाका. आज बी आम्ही घेतले मी ते सांगू राहिलो. 100%. पुरेपूर दाम दिला तुम्हाला एक तुम्हाला. शब्द बोलावं लागेल बस. एक शब्द बोलून द्या. आणखीन काय? आता खरंच नका बोलायला होतो. या पाया पडून. बरोबर. बस. 4750 रुपये देऊन दिले त्यांनी. लागतं म्हणून त्याच्या दिलं तुम्ही चालेल, एक आपण शब्द सांगून द्या. सुद्धा पुढे तर मित्रांनो सौदा डन झालेला आहे. 10 कोकरं खरेदी केले 57000 ला. हो, 12 घेतला. 57000 मध्ये 12 खरेदी केलेले 4700 रुपये नाग पडलेला आहे. किलो खूप छान आहे बघा, 4750 करून दिले. माल चांगला, एक नंबर माल आहे, किलो छान आहे. मित्रांनो दान या ठिकाणी 8 कोकरं आणलेत. पिलं बघा, पिलं निरग आहेत मित्रांनो, छान माल दिसतोय. मे बी 2 महिन्याच्या आसपासचे पिलं दिसत आहेत. एक मोठं आहे थोडस 2 महिन्याला, बाकी 2 महिन्याच्या आसपासचा माल आहे. काय किंमत सांगायची नगाची? कुठं 5.5 सांगलं 4च घेते ना. 5.5 सांगतायत तुम्ही, 4 पर्यंत मागणी झाली. हा. काय अपेक्षा आहे मग? 5 पावणे 5 पर्यंत. मित्रांनो बघा, 4.5 अपेक्षा आहे ना, 4.5 ची. किलो चांगले आहेत मित्रांनो, माल मस्त आहे. तर मित्रांनो दादाने या ठिकाणी 4 कोकरांचा शोधा केलाय. पिलं खूप सुंदर आहेत बघा, माल मस्त आहे. कुठून येतात तुम्ही? रावळगाव हे रावळगाव मालेगाव जवळ. रावळगाव, मालेगाव. बरं, हे जे 4 नग आहेत सुरुवातीला काय कानाची किंमत सांगितली होती 5000 रुपये, आणि काय कानाने घेतल्या? 4000. 4000 रुपये कानाने पाळायला, मेंढी पालन मेंढी पालन. बंदिस्त मध्ये. हो. मित्रांनो बघा, 5000 कानाचे सांगायचे होते, 4000 रुपये कानाने खरेदी केलेले. पिलू खूप सुंदर आहेत बघा, माल मस्त आहे. तर मित्रांनो दादांनी सागरी बाजारातून कोकरं जोडी घेतलेले. पिलं खूप सुंदर आहे, माल मस्त आहे. व्यापाऱ्याने काय किंमत सांगितली होती सुरुवातीला? 3000 रुपये. तुम्ही केवढ्याला घेतले आता? 2000. 1000 रुपये कान. 1000 रुपये. मित्रांनो 1500 रुपये कान माल सांगितला होता, 3000 ला जोडी. दादांनी 2000 ला जोडी घेतली, म्हणजे 1000 रुपये कान. या ठिकाणी माल पडलाय, पिलू सुंदर आहेत बघा, माल मस्त आहे. तर दादांनी सागरी बाजारातून पिलू खरेदी केलाय. माल बघा, माल मस्त. मित्रांनो काय किंमत सांगितली होती? 2200. काय 2800 सांगायची होती, 2200 ला घेतला. मित्रांनो 2800 सांगायची होती, 2200 ला खरेदी केलाय. पिलू छान आहे बघा. तर मित्रांनो दादांनी सागरी बाजारातून लहान पिलू खरेदी केलाय. माल चांगला आहे बघा. काय किंमत सांगितली होती व्यापाऱ्याने? 500 रुपये. सुरुवातीला काय बोलला होता तू? हा सुरुवातीला काय बोलला होता? तिला काय सांगलं त्याने तुला 1000 1000. रुपये का? हा 1000 आणि 500 ला घेतलाय. हा तर मित्रांनो 1000 रुपये सांगायचे होते, 500 ला खरेदी केलाय. पिलू छान आहे बघा, माल मस्त आहे मित्रांनो. मित्रांनो दादांनी सागरी बाजारातून 3 पिलं खरेदी केलेत. माल बघा, माल मस्त आहे मित्रांनो. 1.5-2 महिन्याच्या आसपासची पिलं येते बरोबर. काय किंमत सांगायची होती नगाची? एका याची 1900 रुपये आहे. 1900 रुपये सांगितले होते, केवढ्याला घेतले? नाही 2200 रुपये सांगितली, पण 1900 रुपयाला एक घेतला. तिथं 1900 घेतले. हो, ठीक आहे. तर मित्रांनो 2200 रुपये सांगायचे होते. दादांनी 1900 ची खरेदी केली. पिलं छान आहे बघा, माल मस्त आहे. दादांनी सागरी बाजारातून 2 मोठ्या
शेळ्या आहेत मित्रांनो. आणि हा एक लहान बोकड खरेदी केलाय, पिलू छान आहे बघा. याची काय किंमत सांगितली होती लहान पिलाची? मला याची 2200 सांगितलेली होती, हा मी 1500 घेतला. 2200 सांगायची होती, 1500 ची खरेदी. आणि या जोडीची काय सांगितलेली होती? तेवढीचे त्यांनी 8000 बोललेले होते, आपण 6000 रुपये. 6000 ला घेतले. तर मित्रांनो 8000 सांगायचे होते, 6 ला खरेदी केले. माल चांगला बघा, पिलू छान घेतलं दादाने. दादांनी साखरी बाजारातून पिलू खरेदी केलं मित्रांनो. पहाटे मोकळी दाखवा ना अशी आता. 1 महिन्याची असेल का? 1 महिन्याच्या आतली माल आहे, 15 दिवसाची सांगतात. 15 दिवसाची पहाटे चराई मधली वाटतं ना? चराई मधल्या शेळीची. हा चराई मधल्या शेळीची. दूध भरपूर असेल, वाढ चांगली झालेली. 1 नंबर पिलू आहे बघा, माल मस्त आहे. काठवाडी. काय किंमत सांगितली होती? त्यांनी 3000 सांगितले. केवढ्याला घेतली मग? 2100 2100 मित्रांनो. 3000 सांगायची होती. काठीवाडी पहाटे 2100 ची खरेदी. पिलू छान आहे बघा, माल मस्त आहे. तर मित्रांनो दादांनी सुद्धा या ठिकाणी पाठ खरेदी केलेली, बाबांनी खरेदी केली. बोलायला लाजता येते. बरं याची काय किंमत सांगितली होती? त्यांची पण 3000 2200 घेतलं ते. 3000 सांगायची होती, 2200 ला घेतली. म्हणजे दोघं पिलं 2200 ची खरेदी आहे. हा 2100 आणि ते 2200. 2200 मित्रांनो. हे 2100 आहे. आणि पॅच मुळे 2200 का मग? हा तर पॅच आहे मित्रांनो, त्याच्यामुळे 100 रुपये जास्त दिलेत. माल पण मस्त बघा, पिलू छान आहे. तर मित्रांनो मध्ये व्हिडिओ शूट झाला दादांचा, पण पिलं बघा, पिलू खूप छान आहे. माल चांगला आहे. किती? 10.5. 10.5 मध्ये 3. 10,500 3. म्हणजे तुम्हाला काय 3100 रुपये कान माल पडला. हा. 3100-3200 रुपये मित्रांनो. 3200 रुपये कान माल पडला. 3200-3300. 10.5 मध्ये 3 पिलं चांगलेत बघा, माल मस्त. तर मित्रांनो दादांनी साखरी बाजारातून पिलू खरेदी केलेले. असं मोकळं दाखवा ना थोडं. पिलू बघा मित्रांनो, माल मस्त आहे, बोकड आहे. व्यापाऱ्याने तुम्हाला याची काय किंमत सांगितलेली होती? याची किंमत आम्हाला चांगली होती 1000 रुपये. 1000 रुपये सांगायची किंमत होती मित्रांनो. पिलू खूप सुंदर आहे. तुम्ही आता केवढ्याला घेतलाय? आम्ही 550 घेतलं. 550 रुपयाला. तर मित्रांनो 1000 रुपये सांगायचे होते, दादांनी 550 ला घेतलेला आहे. 1 नंबर माल आहे बघा, माल मस्त आहे. तर मित्रांनो रामपुऱ्याचे दादांचे जोडी खरेदी केले त्यांनी. पिलं बघा, पिलं खूप छान आहे मित्रांनो. गावरान जातीमधला माल आहे. काय किंमत सांगायची होती व्यापाऱ्याची? काय किंमत सांगितली होती त्यांनी? 4.5 जोडीचे. केवढ्याला घेतले मग? 4000. 4000 ला. तर मित्रांनो 4.5 रुपये जोडीचे सांगायचे होते. 4000 ला जोडी म्हणजे 2000 रुपये. आणि या ठिकाणी त्यांना माल पडला. पिलू छान आहे बघा, माल मस्त. तर मित्रांनो दादांनी साखरी बाजारामधून पिलू खरेदी केलेले. माल बघा, माल खूप छान आहे. बोकड आहे मित्रांनो, निरग आहे एकदम. 1 नंबर माल आहे. व्यापाऱ्यांनी काय किंमत सांगितली होती सुरुवातीला? 3500. आणि कितीला घेतला? 3000 ला. मित्रांनो 3500 रुपये सांगायची होती. 3000 ची खरेदी. पिलू छान आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे साखरी बाजाराला शेळ्या आणि मेंढ्यांचे भाव होते. आशा करतो आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. गर्दी बघा, मार्केटला खूप मोठ्या प्रमाणात गर्दी आलेली असते मित्रांनो. 1 नंबर मार्केट आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या बोकडवाला भाऊ या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.